नमस्कार. मी प्राचार्य रमणलाल शाह सातारा. माझं वय सध्या 92 आणि गेली 70 वर्ष मी ज्योतिष क्षेत्रात आहे. मी माझं सर्व शिक्षण BA पर्यंतचं आणि MA पर्यंतचं अतिशय चांगल्या पद्धतीत झालं आहे. मी MA ला विद्यापीठात प्रथम वर्गात आलेलो आहे आणि या ज्योतिष क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर एक 3 खंड आपण तयार केलेले आहेत. जगातले सर्व पंतप्रधान, सर्व राष्ट्रपती, भारतातले सर्व पंतप्रधान, सर्व राष्ट्रपती, भारतातले सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, इंदिरा गांधी घराणं, ठाकरे घराणं आणि या वेगवेगळ्या क्षेत्रातील सिने क्षेत्र असेल, चित्रपट क्षेत्र, अभिनेते, अभिनेत्या, संगीत दिग्दर्शक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, सर्व जगातले श्रीमंत व्यक्ती, सर्व संपादक, सर्व लेखक, नाटककार, कादंबरीकार, अशा वेगवेगळ्या सर्व जगातल्या क्षेत्रातले आपण 3 खंड तयार केले आणि साध्या पुस्तकाची 1700 पानं होती एवढी आपण. आणि त्या खंडामध्ये प्रत्येक व्यक्ती पंतप्रधान का झाली, राष्ट्रपती का झाली, याला अधिकार का मिळाला, मग त्याच्यात विवाहाच्या पत्रिका आहेत, संततीच्या पत्रिका आहेत, ज्योतिषांच्या पत्रिका आहेत आणि या प्रत्येकाला कोणते ग्रह लागतात याचं सगळं विश्लेषण आणि विवरण आणि पृथक्करण आपण केलेलं आहे. ज्याच्यामुळं केवळ पत्रिकांचे खंड न होता प्रत्येक माणसाला, प्रत्येक ते खंड पाहणाऱ्याला ज्योतिष कसं पाहायचं आणि कोणते ग्रह असल्यानंतर ती व्यक्ती कोणत्या पदावर जाऊ शकते हे समजेल या पद्धतीनं आपण ते सर्व केलेलं आहे. या सर्व क्षेत्रामध्ये जवळजवळ आपण गेली 20 वर्ष सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत सलग 16 वर्ष सकाळी 7:15 ते 7:15 याप्रमाणे आपण या सर्व लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या महाराष्ट्रातले अनेक मुख्यमंत्री, जवळजवळ 200 ते 300 IAS IPS अधिकारी, बँकेतले लोक, वेगवेगळे महानगरपालिकेतले अधिकारी, क्लास 1 क्लास 2 वकील, डॉक्टर्स, हायकोर्ट न्यायाधीश, ॲडव्होकेट जनरल, बँकिंग, अशा सर्व क्षेत्रातल्या लोकांना, व्यक्तींना आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपण सप्टेंबर महिन्याचं भविष्य पाहत आहोत. सुरुवातीला मेष राशी. या प्रत्येक या महिन्यामध्ये 2 भाग आहेत. वर्षाच्या महिन्याच्या पूर्वार्धात एक भाग आहे आणि महिन्याच्या उत्तरार्धात एक भाग आहे. पहिल्यांदा मेष राशीच्या व्यक्तींना दिनांक महिन्याचा पूर्वार्ध हा आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहे, व्यवसायाच्या दृष्टीनेही काहीसा प्रतिकूल आहे. म्हणजे हा महिना मेष व्यक्तींच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा आहे. विशेषतः मेष व्यक्तींनी महिन्याच्या पूर्वार्धात आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि व्यवसायात कमी अधिक चढ उतार होणार आहे. प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा महिना मेष व्यक्तींना चांगला जाणार आहे. स्वास्थ्य चांगलं लाभेल. संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. शासकीय कामाला चांगला आहे. नोकरीतील व्यक्तींना चांगला आहे आणि थोरा मोठ्यांचं सहकार्य लाभणार आहे. तुम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन, सहकार्य चांगलं मिळणार आहे आणि नोकरीतल्या व्यक्तींना ज्यांना बदली हवी आहे त्यांना बदली मिळण्याची शक्यता आहे. महिन्याचा पूर्वार्ध मी आपल्याला सांगितलंच की या सुरुवातीला आपल्याला या पूर्वार्धामध्ये आरोग्याची काळजी घ्यायची आणि काहीसा प्रतिकूल परिणाम अनेक गोष्टीत होणार आहे. म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टी गृहीत धरल्यात त्या त्या गोष्टी त्या त्याप्रमाणे घडतीलच असं नाही.
परंतु तुम्हाला नवीन वास्तू किंवा काही खरेदी करायची असेल तर महिन्याच्या पूर्वार्धात आपण खरेदी करू शकता. महिन्याचा उत्तरार्ध जो आहे तो संतती सौख्याच्या दृष्टीने चांगला आहे, विद्यार्थ्यांना चांगला आहे. साहित्य, प्रकाशन, लेखन या क्षेत्रातील व्यक्तींना चांगला आहे. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना महिन्याचा उत्तरार्ध चांगला आहे. या महिन्यात शत्रुपीडा फारशी नाही, तेव्हा विरोधकांच्यावर आपण मात करू शकाल आणि हा महिना तुमचे निर्णय बरोबर येणार आहेत. तुम्हाला जर काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर या महिन्यात आपण ते विशेषतः महिन्याच्या पूर्वार्धात आपण ते निर्णय घेऊ शकता. आणि विशेषतः मुलामुलींची प्रगती होणं, थोरा मोठ्यांचं सहकार्य लाभणं, नोकरीत प्रगती होणं, नोकरीत बदली मिळणं, थोडासा अधिकारात वाढ होणं, काही गोष्टी मनासारख्या होणं, या दृष्टीने हा महिना मेष व्यक्तींना चांगला आहे. थोरा मोठ्यांचं सहकार्य लाभणार आहे, मित्रांचं सहकार्य लाभणार आहे आणि जो राहू लाभात आहे तो चांगला आहे. मात्र शनी 12व्या स्थानात आहे, त्याच्यामुळं शनीची प्रतिकूलता मेष व्यक्तींना राहणार आहे. तेव्हा सामान्यतः आपण असं बघू शकतो की मेष व्यक्तींना संतती सौख्य, प्रॉपर्टी, मोठ्या लोकांचं सौख्य, मुलामुलींची प्रगती, विद्यार्थ्यांना यश आणि साहित्य, लेखन, कला, संगीत, नाट्य या लोकांना सुसंधी, या दृष्टीने हा सप्टेंबर महिना मेष व्यक्तींना समाधानकारक जाणार आहे.